एक महत्वाची बातमी, पूजा खेडकरच्या दिव्यांग प्रमाणपत्रावरील वादानंतर आता एमपीएससीनं 2022 साली उत्तीर्ण झालेल्या 9 दिव्यांग विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रांची फेरतपासणी आजपासून करायचं ठरवलेलं आहे। ज्या भागातून दिव्यांग प्रमाणपत्र काढलं तेथील आरोग्य उपसंचालकांसमोर या प्रमाणपत्राची फेरतपासणी होणार आहे। आज फेरतपासणीसाठी उपस्थित न राहिल्यास निवड रद्द होणार आहे। पूजा खेडकर प्रकरणानंतर आता एमपीएससी ही अलर्ट झालेली आहे। पूजा खेडकर यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राचा वाद सुरू असतानाच आता एमपीएससी मध्ये देखील असाच प्रकार घडल्याचं पुढे आलेलं आहे। एमपीएससीतील तब्बल 9 उमेदवार ज्यांची निवड झालेली आहे त्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्रावरती आक्षेप घेण्यात आलेला आहे। मुळात हे जे घडलंय ते अत्यंत वाईट आहे। हे कुणाला तरी मॅटमध्ये याचिका दाखल करायला लागावी आणि मग एमपीएससीने त्याच्यात लक्ष घालावं, मुलांना त्या मॅटपर्यंत जावं लागावं, हेच दुर्दैवाचं आहे। खरं तर शासनाकडेच अशी यंत्रणा पाहिजे की ज्याच्यामध्ये जर कोणी दिव्यांग सर्टिफिकेट किंवा कुठलंही सर्टिफिकेट खोटं दिलं की ते ताबडतोब उघडकीसला यायला पाहिजे, अशी यंत्रणा असली पाहिजे। आज एमपीएससीने जसं 9 अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलवलेलं आहे, त्याचप्रमाणे अनेक विद्यार्थी असे आहेत की जे बोगस सर्टिफिकेट घेऊन गेलेले आहेत। आम्ही एक लिंक तयार केली आणि त्या लिंकमार्फत विद्यार्थ्यांकडून काही माहिती मागून घेतली होती अधिकाऱ्यांची। आमच्याकडे जवळपास 250 उमेदवारांची नावं आलेली आहेत की जे सिलेक्ट झालेले आहेत, परंतु ती नावं आम्ही आता सांगू शकत नाहीत का, तर ती नावं आलेली आहेत। ती नावं आम्ही एमपीएससीला देणार, दिव्यांग मंत्रालयाला देणार। ती नावं त्यांच्याकडे गेल्याच्यानंतर ते त्याच्यावरती चौकशी करतील आणि ठरवतील की खरंच हे बोगस आहेत की नाहीत। त्याच्यामध्ये राज्य शासनानं पुढाकार घेतला पाहिजे आणि त्यांची ऑन कॅमेरा तपासणी करणं आवश्यक आहे। एखादा प्रामाणिक अधिकारी या ठिकाणी जो रिटायर्ड जज असेल किंवा एसआयटी स्थापन करून त्याच्याशिवाय ह्या गोरगरीब वंचित मुलांना न्याय भेटणार नाही आहे। निर्णय जो आहे तो 25 ऑगस्टला समोर येईल की नक्की काय होतं या विद्यार्थ्यांचं, या उमेदवारांचं आणि एमपीएससी देणाऱ्या हजारो लाखो विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय महत्त्वाचा किंवा बेंचमार्क ठरणार आहे। कॅमेरामन आदर्श कटकेचा नितीन पाटणकर, साम टीव्ही न्यूज, पुणे।